ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या हालचालींना वेग आलाय। ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या जागेसाठी माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव आघाडीवर मानलं जात असतानाच बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र अप्पा ठाकूर यांच्या भेटीनंतर नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरू असलेल्या या भेटींमुळे भविष्यात नवं राजकीय समीकरण तयार होणार का याकडेही लक्ष असेल। मात्र या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता धर्मसंकट उभा राहण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे रवींद्र फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, दुसरीकडे बघितलं ठाकूर यांच्या भव्यासोबत समीकरण जुळल्यास नव्या चेहऱ्याला सुद्धा संधी द्यावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दिल्लीच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय। एनडीए सोबत असल्यानं दिल्लीला एनडीएच्या नेत्यांना भेटणारच। 2 दिवसांपूर्वी शिंदे दिल्लीला गेल्याच्या चर्चा होत्या। माननीय शिंदे साहेबांनी भेट घेतल्याची तुम्हाला जसं कळतंय तसं चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतंय। त्याच्यामुळे मी आणि गुलाबराव पाटील साहेब आता साहेबांची चर्चा करू आणि मग त्याचा खुलासा करू। अनेक प्रश्न आहेत राज्यातले, ते खूप मोठे मोठे खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे विविध प्रश्न असतील ना, वेगवेगळे प्रश्न असतील। काही इलेक्शनसाठीच ते गेले आणि इलेक्शनच्या विषयावरच गेले असं समजण्याचं अजिबात कारण नाही।